चला 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 आता इथं पाया पडायच्या. हे मार्कंडे पर्वत इथून दिसतो. हे श्रीराम मंदिर. करा दर्शन. जाय ना. चला चला चला. इकडून मार्कंडे पर्वत दिसतो. हाच ना. तुम्ही बघू शकता मित्रांनो, वरती टेकडीवरती मंदिर स्थापित झालेलं आहे मार्कंडेयचं. शेवटपर्यंत पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. बघा आमचे लहान परिवार कसं पुढं जातं आहे धावत धावत. देवी मातेच्या नावाने सांग बोल. कोणी दमत नसतो, थकवा जाणवतही नाही. या लहान मुलांवरून आपण बघू शकता. एक वेळ अवश्य भेट द्या. पैरा आपले बी. अरे बापरे. बसा 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 बसा. बसून घ्या लागलास. बसून घ्या. थोडं बसलं तर कोणी. गडावर चढताना पहिली पायरीवरती श्री गणेशाची स्थापना झालेली आहे. दुसऱ्या टप्प्यावरती श्रीरामांचं मंदिर आहे आणि श्रीराम मंदिराच्या समोर मार्कंडेय पर्वतावर मार्कंडेय मंदिर स्थापित झालेलं आहे. बघा पाणी. जा बडा. चला तिकडे. ते काय पाणी. कोणता महिना. आता तिसऱ्या टप्प्यावरती येणार आहे श्री राधाकृष्णांचं मंदिर आहे. श्री राधाकृष्णांचं स्थापना केली गेली आहे. या व्यवस्थित व्यवस्थित. मी ऑनलाईन टी व्हीवर बघ दिसणार आहे तुम्ही. बाबा ओके. आपण श्री सप्तशृंगी गडाच्या तिसऱ्या टप्प्यावरती आपण पोहोचलेलो आहोत. तिसऱ्या टप्प्यावर म्हणजे श्री राधाकृष्ण मंदिर.
चौथा टप्पा येणारा आहे. इथं श्री नवनाथांचं सदर प्रतिमेला हळदकुंकू वाहू नये असं लावलेलं आहे. श्री दत्त मंदिर. हळूहळू हळूहळू. तुमच्यासोबत आम्हाला पण येऊ द्या. आम्हाला माहिती आहे तुम्हाला देवी पावर देते. देवी माता पावर देते. तसं तर सगळ्यांनाच देते, पण लहान मुलांवर जास्त. हां, त्यांच्यासोबत आम्ही पुढं जातो आहे. चला चला. बरोबर आहे, बरोबर आहे. पुढं भेटेल तो. आता येणारा चौथा टप्पा त्या श्री सप्तशृंग निवासिनी ट्रस्ट ओम गणपतये नमः मंत्रासोबत इथं गणपतीचं मंदिर स्थापित केलेलं आहे. शेवटचं राहिले. तुमचं नाव काय? अजय भंडारी. अरे वा. इथं किती दिवस वाचतो? अच्छा, चांगलं आहे. इथं सगळे सेवाभावाने पण मदत करीत असतात. शेवटपर्यंत पाहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. ज्या भाविभक्तांचं इथं येणं होत नाही त्यांचं पूर्ण दर्शन इथून होणार आहे. आता इथं श्री भगवती मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे, म्हणजे सप्तशृंगी गडाचा गडाकडे जाण्याचा मार्ग. आता आपण अलगद तिथं पोहोचलेलोच आहे. दर्शन